महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मराठी अस्मिता टिकवण्यासाठी तर सर्वात पहिलं मला असं वाटतं की मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत. माननीय शिक्षण मंत्री दादा भुसेंचं हे फेब्रुवारीतलं स्टेटमेंट आहे की आत्तापर्यंत 255 किंवा त्याच्या अधिक जास्त मराठी शाळा बंद झाल्या आहेत. तर त्याचं जे मला वाटते मराठी शाळा असतील किंवा आपले गड किल्ले असतील, मराठी माणसांचे जे अस्मिता आहेत त्या टिकवल्या पाहिजेत. तर मला वाटतं की मराठी अस्मिता ही टिकेल. राहिला प्रश्न परप्रांतीयांना मराठी शिकवण्याचा, तर जे 15 वर्षात 10 वर्षात शिकले नाहीत ते ह्या 15 दिवसाच्या प्रशिक्षण केंद्रांनी काय शिकतील असं मला मला तरी वाटतं. तर हे फक्त व्यर्थ आहे, दिशाभूल करण्याचं काम आहे. जर खरंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटला असं वाटतं की मराठी अस्मितेसाठी काही केलं पाहिजे, तर सर्वात पहिलं तर मराठी शाळांचा दर्जा वाढवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पावन गड आहेत यांची अस्मिता टिकवल्या पाहिजे. ह्या महाराष्ट्राला संतभूमी बोललं जातं. ह्या महापुरुषांचे विचार इथं रुजवले पाहिजेत. तरच कुठेतरी आपण खरंच महाराष्ट्रामध्ये मराठी टिकवू शकतो. टिकेल ती, असं तरी मला वाटतं.